ओके. हॅलो स्टुडंट, आपण आता पुढचा लेसन बघतो आहे हीट. लेसन नंबर 9. बघा आता वेगवेगळे इथे काही चित्रामध्ये आपल्याला दिसतं. एका ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या होता, दूध थोडंसं उतू जाताना दिसतं आहे, एक मुलगा झोपलेला आहे. त्यानंतर काय आहे, बर्फ वितळत आहे किंवा बर्फाचे तुकडे दिसत आहेत आपल्याला. त्याच्या बाजूला पाण्याचे थेंब तयार झालेले आहेत त्या ग्लासावर. नंतर काही माणसं इथे शेकोटी घेत आहेत किंवा इथे काही अजून एक गाय म्हैस जी आहे ती पाण्यामध्ये हे करते. तिला गरम उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला बराच वेळ दिसतात की म्हशी ह्या पाण्यामध्ये बराच वेळ राहत असतात. का बरं? त्यांना ती बाहेरची उष्णता सहन होते. मग उष्णता त्याच्यावरच आधारित आपला हा लेसन जो आहे, ह्या प्रत्येक ठिकाणी उष्णता मिळवण्यासाठी इथे शेकोटी घेत आहे. तिथे सुद्धा बर्फ फ्रीजच्या बाहेर काढल्यावर ग्लास म्हणजे बाहेरची जी उष्णता आहे ती कॅप्चर करताना तिथे त्यांना पाणी आलेलं दिसतं आहे. एखादं ताप आला आहे, उष्णता त्याच्या शरीरातली वाढली आहे म्हणून तो आजारी पडलेला आहे. इथे पण दुधाला जास्त उष्णता मिळाल्यामुळे ते दूध थोडं उतू गेलं आहे. इथे पण काय आहे, कुकिंग करताना आपण प्रत्येक पदार्थाला उष्णता देण्याचं काम करतो आणि त्याच उष्णतेवर आधारित संकल्पना आपल्याला ह्या धड्यामध्ये शिकायचं आहे. बघा, वी कम टू नो द सम प्रॉपर्टीज ऑफ द हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स इन द पिक्चर्स अँड अबाव ॲक्टिव्हिटी. द सन्स हीट हॅज मेनी इफेक्ट्स अँड युजेस. हाऊ डज द सोलार हीट रीच द अर्थ. खरं तर सन्स हीट सूर्याकडून जी काही उष्णता येत असते ती खरं तर आपल्याला खूप महत्त्वाचीही असते, पण त्याचे वेगवेगळे इफेक्टसुद्धा आपल्याला दिसून येतात. पण त्याचे काही महत्त्वाचे इफेक्ट आपल्याला होणं आवश्यक असतं. जसं काय झाडांना वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, तसेच आपल्यालासुद्धा सूर्यप्रकाशाची गरज असणार आहे आणि असते. बघा आता ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स खाली आपल्याला दिलेले आहेत. हाऊ डज द सम हीट रीच द अर्थ. व्हाय डज द हीट इज द water heated into the boiling slowly decrease once it is taken off the flame. Where does this heat go? The moisture in the air cools the temperature. Thermometer is used to measure the temperature of a substance. नंतर काय आहे, thermometer is used to measure the temperature of a substance. किंवा अजून काय म्हणू शकतो, we have already studied the changes in the state of the matter caused by the heat. लक्षात आहे. खरं तर ह्या असे अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्यामध्ये मिळतात. त्याच्यामुळे आपण आधी एक शिकलेलंच आहोत की जे काय चेंज होतं, मॅटरमध्ये चेंज होतं तेव्हा तिथं हीट ही तयार होत असते. कुठल्याही आता जसं पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्याचं काय होतं तर बर्फ होत असतो. बर्फ होतं म्हणजे तिथं काय ॲक्च्युली तिथली हीट एनर्जी त्याची कमी होते. टेम्परेचर बघा, फ्रीजचं 0 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे ह्याच्यातली आपण हीट एनर्जी कमी झाली की तो सॉलिड होतो, म्हणजे तो स्थायू होतो, त्या पाण्याचा बर्फ होतो. त्याला तो बाहेर काढून ठेवला म्हणजे आपल्या वातावरणामध्ये जी काही हीट आहे ती त्याला मिळते, म्हणजे त्याचं पाणी होतं. तेच पाणी आपण जर समजा गॅसवर नेऊन ठेवलं तर त्याला आपण आणखीन हीट एनर्जी देतो आहे आणि मग त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वाफेमध्ये होतं. म्हणजे इथं स्टेट चेंज होताना आपल्याला हीट ही आवश्यक असते. बघा आता असेच काही आणखीन कॅन यू टेलमध्ये आणि जर काही क्वेश्चन्स दिलेत. खरं तर कमी झालेल्या सिलेबसमध्ये खरं कॅन यू टेल वगैरे हा भाग आपल्याला वगळला गेलेला आहे. बघा त्याच्यामधलं आपण ह्याच्यामधूनच काय मिळालं. बघा, व्हेन वी टेक द हॉट ड्रिंक इन द विसिनिटी ऑफ अ कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वार्म अँड द हॉट वन इज द बिकम्स कोल्ड. खरं तर घरात बघा तुम्ही हे बघितलं असेल, कुठलाही आता तुम्हाला एखाद्या आईने दूध प्यायला दिलं, गरम दूध आहे, दूध खूप गरम आहे, तुम्हाला दूध गरम पटकन पिता येत नाही आणि तुम्हाला घाई आहे, कुठे शाळेत यायची, कुठे जायची वगैरे घाई आहे, आता पटकन दूध प्यायचं आहे आणि गरम तर पिता येत नाही. मग तेव्हा आई काय करते, काही वेळेस फॅन लावते, पण त्याही पुढे काही वेळेस काय करते, आणखीन एक उपाय म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी आणून देते आणि त्याच्यामध्ये तुमचा पेला किंवा ग्लास जो आहे तो ठेवते. पण त्यावेळेस मी एक ऑब्झर्व करा की तुमचं थंड दूध तेव्हा दूध थंड होईल थोड्या वेळाने, पण बाजूचं ज्या पाण्यात तुम्ही तो दुधाचा ग्लास ठेवला आहे तो नक्कीच तिथं थोडंसं ते पाणी आधी जे साधं नॉर्मल असेल तर ते थोडंसं गरम झालेलं तुम्हाला भासेल. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं आहे, हॉट ऑब्जेक्ट इन द विसिनिटी ऑफ द कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वार्म अँड द हॉट वन बिकम्स कूलर. जो हॉट आहे तो कूल होतो, तर कोल्ड आहे तो हॉट होतो. वार्म होतो म्हणजेच गरम होतो.
लक्षात आहे. देअरफॉर ट्रान्सफर ऑफ द हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजेच काय आहे, एका ठिकाणीकडून दुसरीकडे हीट ही ट्रान्सफर होत असते. मग बघा मोड्स ऑफ द हीट ट्रान्सफर, कोणकोणत्या मोडमधून हीट ट्रान्सफर होत असते, तर कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन आहे आणि रॅडिएशन आहे. आपण ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून ह्या तिन्ही पण हे समजून घेणार आहोत. लक्षात आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन अशा प्रकारे आपण बघूयात. आता एक एक कंडक्शन बघूया. पहिले बघा, तर त्याच्यासाठी इथे एक आपल्याला बार्स घ्यायचे, स्टेनलेस स्टीलचे काही लोखंडी असे बार म्हणजे पट्ट्या घ्यायच्या आहे. ॲल्युमिनियम आणि कॉपर कॅन्डल घ्यायचे, बार्स ऑफ स्टेनलेस स्टीलचे घ्यायचे आहेत, ॲल्युमिनियमचे घ्यायचे आणि कॉपरचे घ्यायचे. त्याच्यानंतर कॅन्डल घ्यायचे, मेणबत्ती, बर्नर घ्यायचे आणि पिन्स घ्यायचे, काही छोट्या छोट्या पिन घ्यायचे. आता बघा प्रोसिजर काय करायचे. टेक अ स्टेनलेस स्टील और आयर्न म्हणजे लोखंडाचं तुम्ही हे घ्या, कॉपरचा घ्या आणि ॲल्युमिनियमचे बार्स घ्या. ईच ऑफ द 30 सेंटीमीटर लॉंग, साधारणतः 30-30 सेंटीमीटरचे लॉंग असतील. अँड हॅविंग द सेम शेप, सारख्या आकाराचे असतात. अप्लाय द वॅक्स स्पॉट्स विथ द help of the candle at a distance of 2 cm from the each other on all the 3 bars. Stick a pin in each of these spots so that it is upright. आता काय करायचं, मेणबत्ती घ्यायची आणि मेण थोडंसं वितळवून घ्यायचं पाहिजे तर, आणि त्या मेणाच्या साहाय्याने तिथं अशा छोट्या छोट्या टाचण्या ज्या असतात, पिन्स म्हणजे टाचण्या ज्या असतात त्या अशा छोट्या छोट्या थोड्या थोड्या अंतरावर, इथं बघा इथे हिरव्या रंगात चित्रामध्ये दाखवल्या दिसतील तुम्हाला, अशा उभ्या पद्धतीने त्या चिटकवायच्या. आता मेण पातळ केल्यावर तिथे त्याची थोडंसं गार झालं की लगेच ते घट्ट होईल आणि पिन तिथं चिटकल्या जातील. अशा तुम्ही थोड्या थोड्या 2-2 सेंटीमीटर अंदाजे 2 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून तिथे त्या पिन चिटकवत जायच्या आहेत. आणि सगळ्या तिन्ही रॉडला, तिन्ही साईजचे रॉड एकाच साईजचे असल्यामुळे एकाच ठिकाणी अशा तिन्ही ठिकाणी लावायच्या आहेत समान अंतरावर. आता हे तिन्ही पण रॉड्स काय करतात, ॲट अ टाईम एका बर्नरवर हीट करायला ठेवायचे आहे किंवा वेगवेगळ्या ठेवले तरी चालेल, पण पटकन एका ह्याच्यात आपल्याला दिसून तिघांनाही एकसारखी हीट मिळते आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हीट मिळाल्यानंतर तुम्हाला काही ऑब्झर्वेशन करायचं. मग पिन्स फॉल स्टार्टिंग, त्या थोड्या हीट झाल्यानंतर त्या पिन्स ज्या आपण वॅक्सने चिटकवलेल्या असतील त्या हळूहळू एक एक पडायला लागतील. पण तुम्हाला कसं दिसेल, जसं कंडक्शन होतं आहे तसं सुरुवातीला त्या बर्नरपासून जी सुरुवातीला पिन आहे त्या पिन्स आधी पडतील, मग त्याच्या पुढच्या लाईनीतल्या पडतील, मग त्याच्या पुढच्या लाईनीतल्या पडतील, असं आपल्याला दिसून येते. ह्यावरनं असं काय, पिन्स फॉल स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. इट मीन्स दॅट हे ट्रान्सफर ऑफ द हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड टू द ऑफ द बार टू द कोल्ड एंड. म्हणजे गरम बाजू आहे तिथून थंड बाजूकडे हीट ही ट्रान्सफर होताना दिसते. अँड दिस ट्रान्सफर ऑफ द हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड ॲज द कंडक्शन ऑफ द हीट. त्यालाच कंडक्शन असं म्हटलं जातं. द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट, द पिन्स ऑन द स्टील बार फॉल्स comparatively late and the heat is conducted quickly through the copper. लक्षात आहे. म्हणजे खरं तर ह्या 3 वेगवेगळ्या बार्स घेण्याचं पण तुम्हाला लक्षात येईल की आधी कुठल्या बारवरचं पिन पडली, कॉपरवरच्या पडली, आयर्नवरच्या पडली का ॲल्युमिनियमच्या. तर तिथे तुम्हाला कॉपरवरचं काय आहे, कॉपर हा जास्त इतरांपेक्षा कंडक्शन जास्त प्रमाणात करतो, त्याच्यामुळे कॉपरवरचं काय आहे पिन ही आधी पडेल, नंतर मग स्टीलची पडेल आणि मग नंतर ॲल्युमिनियमची पडेल. हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू द कॉपर. द कंडक्शन ऑफ द हीट थ्रू द सबस्टन्स डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. मग हे का झालं, कारण कॉपर, स्टील आणि ॲल्युमिनियम ह्या दोघांच्याही प्रॉपर्टीज, गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये कंडक्शन प्रॉपर्टी कॉपरची ही जागा आहे इतरांपेक्षा जास्त आहे आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला द कंडक्शन ऑफ द हीट टेक्स प्लेस थ्रू अ सॉलिड शोज दॅट द मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. आता बघा अजून एक आपल्याला हीट ट्रान्सफरचं आपण दुसरं एक ॲपरेटस बघतो आहे. बघा एक बिकर घ्यायचं आहे, इथे तुम्हाला दिसेल एक बिकर घ्यायचं आहे, पोटॅशियम परमॅग्नेटचे क्रिस्टल्स घ्यायचे, एक बर्नर घ्यायचं आणि वॉटर घ्यायचं. आता एका ह्याच्यात आधी पाणी घ्या, टेक सम वॉटर इन अ बिकर, हीट द बिकर स्लोली ऑन द गॅस बर्नर. ते काय आहे, जे आपण मुद्दाम इथे आता बिकर जे आहे ट्रान्सपरंट घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला हा प्रयोग बघता येणार आहे. काचेच्या गॅसामध्ये आपण पाणी घेतलं आणि ते एका बर्नरवर म्हणजे हीट करण्यासाठी बर्नरवर ठेवलेलं
आहे. ड्रॉप ऑफ फ्यू क्रिस्टल्स जसं आपण ठेवणार तसं हळूहळू त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे काही क्रिस्टल्स असतात जे असे जरा डार्क ब्ल्यूइश रंगाचे असे असतात, असं व्हायलेट ब्ल्यू कलरचे असतात, ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे. नाव वॉश द वॉटर इन द बीकर केअरफुल. आता ते जसे टाकणार आणि इथं हीट देणं चालूच ठेवायचं आहे आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये काय बदल होतो आहे, कसं दिसते कलर वगैरे हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. मला ऑब्झर्व करताना दिसून येईल. यू विल सी दॅट द स्ट्रीम्स ऑफ द वॉटर गोज अपवर्ड अँड कमिंग बॅक टू द बॉटम. तुम्हाला असं दिसेल की त्याच्या ज्या वाफा आहेत त्या कलरच्या झाल्यामुळे, वाफांना कलर एक आल्यामुळे त्या वर जात आहेत आणि खाली येताना हा तुम्हाला स्पष्ट. खरं तर प्रत्येक पाण्यामध्ये हे होत असतं, पण पाणी हे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे ते आपल्याला पटकन दिसून येतं. आणि ते कलरफुल आपण कलरफुल करण्यासाठी त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स आपण त्याच्यामध्ये टाकले आहेत की ज्याच्यामुळे आपल्या वाफासुद्धा बुडबुडे कसे वरती जात आहेत, ते रंगीत असल्यामुळे आपल्याला ते पटकन दिसणार आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे ह्याचा अर्थ लक्षात येतं आपल्याला की बघा इथे आपल्याला स्पष्टपणे दाखवलं दिसतं वरच्या आकृतीमध्ये. हे वरती गेले बघा, वरती पाणी हे झालं आणि खाली, म्हणजे ह्याचा अर्थ खालच्या भागाला आधी हीट मिळते, पण ती हीट अशी पूर्ण कंडक्ट करत वरच्या पाण्याला हीट करते आणि मग ती खाली येते. म्हणजे ह्याचा अर्थ खालचा भाग हीट झाला की तो का होतो, खरं तर हलका होत असतो. पाणी जेव्हा गरम असतं तेव्हा ते हलकं असतं आणि थंड असतं तेव्हा ते जड असतं असं म्हणतात. असं असतं सायन्समध्ये आपल्याला लक्षात येईल. पाणी हे काय आहे, गरम पाणी हे थोडंसं हलकं असतं, पचायच्या दृष्टीने सुद्धा गरम पाणी हे हलकं असतं आणि जड पाणी हे थंड पाणी हे जड असतं पचायला. मग आपण आजारपणात वगैरे बघा किंवा सर्दी ताप खोकला जेव्हा येत असतो तेव्हा आपण गरम पाणी जास्त पितो. आत्ताच्या काळात पण आपण कोरोनाच्या काळातसुद्धा गरम पाणी पितो, कारण ते पचण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पचायला पटकन इझिली ते पचल्या जातं, डायजेस्ट होतं, त्याच्यामुळे गरम पाणी हे आपण पित असतो. थंड पाणी पचायला थोडासा वेळ लागतो कारण ते जड असतं. मग तसंच खालचा भाग हा गरम झाल्यानंतर तो हलका होतो आणि म्हणून तो वरच्या लेअरला जातो आणि वरचा जो थंड आहे तो जड असतो, म्हणून तो जड असल्यामुळे तो खाली येतो. मग कुठलीही वस्तू बघा पाण्यामध्ये हलकी असली की ती खाली जाते आणि जड असलेली वस्तू काय आहे खाली जाते आणि हलकी असलेली वर येते. आपण पाण्यामध्ये एखादं टाकलं तर तीच कन्सेप्ट आपल्याला इथे दिसून येईल. ओके. म्हणजे ह्याला काय म्हटलं तर ॲज अ रिझल्ट इट मूव्ज अपवर्ड अँड इट रिप्लेस्ड बाय द कोल्ड वॉटर कमिंग फ्रॉम द अबाव अँड इन दिस मॅथड हीट इज ट्रान्सफर्ड बाय द मीन्स ऑफ करंट अँड कॉल्ड ॲज अ कन्व्हेक्शन करंट. मग तसेच हीटसुद्धा ट्रान्सफर होते करंटच्यामध्ये आणि त्यालाच कन्व्हेक्शन करंट असं म्हटलेलं जातं. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द कन्व्हेक्शन ऑफ द हीट. आता पुढची एक प्रोसेस दिलेली आहे, ॲपॅरेटस दिलेले आहेत, त्याचे टेस्ट ट्यूब घेतलं आहे, पीस ऑफ आईस घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, वायर गॉज घेतलेला आहे, एक असा गोळा टाकलेला आहे त्याच्यामध्ये, अँड बर्नर किंवा कॅन्डल घेतलेले आहे त्याच्यासोबत. आता बघा, टेक सम वॉटर इन द टेस्ट ट्यूब, रॅप अ पीस ऑफ द आईस विथ अ वायर गॉज. म्हणजे असं एक वायर गॉज जो घेतलेला आहे त्या तो म्हणजे जाळीचा असा तुकडा घेतलेला आहे जाळीदार, आणि त्याच्यामध्ये आईसचा तुकडा काय केलं, रॅप केला आणि तो त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकला तर तो आईस का होणार आहे, खाली जाणार आहे. खरं तर नुसत्या पाण्यामध्ये टाकलं असता आईस तर तो काय झाला असता, आईसवरती तरंगत राहिला असता. तो आपण खाली बॉटमला जाण्यासाठी तो काय केला आहे, एका वेगळ्या फडक्यामध्ये तो गुंडाळला, त्याच्यामुळे तो जड झाला आणि तो खाली जाऊ शकला. आता ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब and it will sink to the bottom. Now using the test tube holder, hold the test tube and at the slant as shown in the. आता बघा, टेस्ट ट्यूबचा वरच्या भागाला आपल्याला हीट करायचं, खाली नाही. नेहमी आपण टेस्ट ट्यूब अशी वर देतो तर तसं नाही, आपल्याला इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे वरच्या भागाला हीट करायची आहे. हीट केल्यामुळे हीट द अप्पर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. स्टॉप हिटिंग वेन द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. जेव्हा तो वरचा भाग आपल्याला बॉईल होताना दिसतो आहे तेव्हा तिथं स्टॉप व्हा, तिथं थांबवा जरा. Observe the piece of ice at the bottom. The heat goes on not reach the bottom even though the upper part is heated. वरती जरी हीट झाला तरी खालच्या पार्टला काही अजून काय आहे, हीट पोचलेली नाही, कारण काय आहे, खालचा पार्ट थंड आहे. पाणी आईस ठेवल्यामुळे तो जड पाणी झालेलं आहे, थंड आहे, आणि वरचं पाणी हलकं आहे आणि त्याच्यामुळे ते वरच्यावरच राहील, ते खाली जाऊ शकलेलं नाही. Therefore heat does not go reach the bottom even though the upper part is heated. How does this happen? The density of the water decreases due to the heating and therefore it cannot sink and the process of convection does not occur. त्याच्यामुळे कन्व्हेक्शन झालेलं दिसून येतं.
म्हणून बघा आता तसेच आणखीन एक आपण उदाहरण घेऊ शकतो. प्रोसिजर लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट, हेच आपल्याला ह्याची प्रोसेस इथं दिलेली आहे. ओके, इथे आपल्याला काय दिसते, रेडिएशन. हां, लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट, होल्ड युअर हँड्स ऑन द इट अँड साईड्स. आपण शेकोटी घेताना असं हात असं समोर ठेवतो आणि आपण शेक घेत असतो हाताला वगैरे. मग इथं तुम्हाला काय जाणवतं, ब्रिंग देम क्लोजर, व्हॉट डू यू फील. Have you warmed yourself near a bonfire or in the morning sun in the winter? The sun is the millions of the kilometer away from us. खरं तर सूर्य हा खूप लांब आहे. There is no air between the sun and the earth's atmosphere is only the thin layer of the air close to the earth. Therefore earth's atmosphere हेच आपल्या earthच्या खूप जवळ आहे. Therefore how does the heat of the sun reaches, त्याच्यावर आपल्यासोबत हीट ही येत असते. दिस हीट इज ट्रान्सफर्ड इन द अब्सेन्स ऑफ द एनी मीडियम. कुठलाही मीडियम नसताना हीट ही आपल्याकडे ट्रान्सफर, पण तिथं कुठल्याही प्रकारचं मीडियम नको, म्हणजे थंडावा नको. ह्युमिडिटी जास्त असेल तर हीट ही पटकन येत नाही. ह्युमिडिटी कमी असेल, तापमान जास्त असेल, तेव्हा तिथे काय होतं, पण हीट आपल्याजवळ पटकन येते. द ट्रान्सफर ऑफ द हीट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट अ मीडियम इज कॉल्ड एज अ रेडिएशन. इन द 2 एक्झाम्पल अबाव, हीट रिचेस अस मेनली बाय द रेडिएशन. आता बघा ह्याच्यामधलं वंडर आपल्या रेडिएशन ऑफ द हीट टेक्स प्लेस बाय द मेनी ऑब्जेक्ट्स ऑफ द नेचर सच एज द ट्रीज, माउंटन्स, स्टोन्स अँड रॉड्स. A camera has been developed which uses this radiation to make our surrounding visible at a night. It is called as an infrared camera. Using this camera, it is possible to keep a watch on the movements of the enemy during the night. म्हणजे आपण असं काही एक कॅमेरा जर तिथे लावला तर त्याच्यामध्ये एक वंडर, त्याच्यामधलं लाईट्स, खरं तर लाईटचे वंडर्स भरपूर आहेत. जसं रेनबोचं फॉर्मेशन होतं आहे, हे सगळं जे काय होतं भरपूर आहे. ते आपल्याला अजून 9वी 10वीला वगैरे भरपूर त्याच्यातलं शिकायला मिळणार आहे. लक्षात आहे. आता बघा, व्हेन हीट रेज फॉल्स ऑन ॲन ऑब्जेक्ट, अ पार्ट ऑफ द हीट इज ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट अँड अ पार्ट ऑफ हीट इज रिफ्लेक्टेड. काही हीट काय होते, ॲब्झॉर्ब होते, आणि काही हीट रिफ्लेक्शन म्हणजे पुन्हा मागे देत जाते. द ॲबिलिटी ऑफ दिस सबस्टन्स टू ॲब्झॉर्ब द हीट रेडिएशन अँड डिपेंड्स ऑन इट्स कलर अँड ऑल्सो इट्स इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. कोणता कलर आहे त्याच्यावरसुद्धा हीट ॲब्झॉर्ब होते की नाही हे असतं. बघा, आता आपण बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला हीट नकोशी वाटते, गरमा नकोसा वाटतो. मग तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त सुती कपडे हे घातले पाहिजे. त्यातल्या त्यात फेंट रंगाचे म्हणजे फिकट रंगाचे जर आपण कलरचे कपडे घातले तर आपल्याला उष्णतेचा जास्त त्रास होत नाही. स्कार्फ वगैरे पण जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त फेंट रंगाचा, पांढरा, गुलाबी, असं फेंट कलर, फेंट गुलाबी, फेंट पिवळा वगैरे असा लावला तर आपल्याकडे हीट जास्त येणार नाही. पण जे डार्क कलर आहे त्याच्याकडे काय आहे, हीट पटकन जात असते. म्हणजे कलरवर सुद्धा रेडिएशन हे अवलंबून असतं. तसंच पेंट द आउटर सरफेस ऑफ द वन टीन विथ ब्लॅक पेंट अँड लेट इट ड्राय. देन इन द बोथ द टीन्स one glass each filled with the water at the same temperature. Cover tins with the lids and keep them in the sun for 2 hours. म्हणजे एकाला हे करा, प्लेन ठेवा, आणि एकाला काय करा, ब्लॅक हे नाही, आणि त्यांना हीट करत ठेवा तुम्ही. जसं सोलार कुकरमध्ये, सोलार हीटरमध्ये पाणी होतं आहे तिथे पण तुम्ही बघितलं तर तिथे काळ्या रंगाच्या, डार्क रंगाच्या काचा वगैरे असतात. सोलार कुकरमध्ये पण डार्क रंगाची काच असते की जी हीट आपल्याकडे स्वतःकडे ओढून घेत असते, आणि त्याच्यामुळे तो पदार्थ तिथे काय हीट होताना दिसतो. त्यालाच आता आपल्याला पुढची कंडिशन बघायची आहे, तर गुड आणि बॅड. ओके, आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतो आहे, दॅट इज द गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. मग आता गुड आणि बॅड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणजेच काय, तर ज्याचे कंडक्टर, आता आपण कंडक्शन, करंटचं कंडक्शन कसं होतं, एका ठिकाणाहून तो दुसरीकडे कसा वाहत जातो. जसं मग अशी कॉपर, आयर्न, वेगवेगळे आपण बार्स घेतले, त्या पिन्स लावल्या, आणि त्याच्यातून आपल्याला तो काय आहे, जसं जसं आपण त्याला हीट देत गेलो तसं तो रॉड सुरुवातीचा असा गरम होत पुढे गेला. आधी सुरुवातीच्या चाचण्या होत्या, तिथलं मेण जे होतं ते वॅक्स होतं, मेण ते काय झालं, मेल्ट झालं, म्हणजेच काय वितळलं, आणि त्याच्यामुळे तिथली टाचणी पडली. मग थोड्या वेळाने पुढची टाचणी, मग म्हणजे काय झालं, ह्याचा अर्थ एक सगळ्या एकदम पडल्या का, तर नाही, हळूहळू ती हीट काय झाली, कंडक्ट होत गेली. तसंच
हे कंडक्टर्स त्याच्यामध्ये पण आपल्याला कॉपर, आयर्न आणि ॲल्युमिनियमचे घेतले होते. त्यातल्या त्यातसुद्धा कॉपर रॉडचं काय आहे सर्वात पहिले चाचणी पडली, नंतर आयर्न रॉडची आणि नंतर ॲल्युमिनियम. म्हणजेच काय याचा अर्थ तिघांच्याही ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. मग त्याच्यावरनं ज्याच्यामध्ये कंडक्शन ऑफ हीट हे पटकन होतं आहे, म्हणजे त्यातल्या ह्या तिघांमध्ये कॉपर हा काय आहे सर्वात लवकर त्याने हीट कंडक्ट केली म्हणून तो काय आहे गुड कंडक्टर आहे. आणि जो सर्वात शेवटी केले तो काय होणार बॅड कंडक्टर, सर्वात शेवटी उशिरा ॲज कम्पेअर टू कॉपर असं आपण म्हणू शकतो. मग ह्याच्यावरनं ते गुड आणि बॅड कंडक्टर असं तिथं त्याला म्हटलं. जे कंडक्ट करतात ते कंडक्टर. आता कंडक्टर हा शब्द तुम्ही खरं तर रोजच्या रोज डेली लाईफमध्ये सुद्धा ऐकला असेल. म्हणजे जो आपला अगदी डोळ्यासमोर दिसतो जो कंडक्टर बसमधला तिकीट काढणारा जो असतो तो कंडक्टर असं आपण म्हणतो. पण त्याचं पण थोडंसं कामाचं स्वरूप हे त्याच प्रकारचं आपल्याला दिसेल. तो कंडक्टर काय करतो वाहक असं त्याला म्हटलं जातं. वाहक आहे. आणि चालक म्हणजे जो ड्रायव्हर असतो तो चालक असतो. वाहक म्हणजे वाहून नेणारा. मराठीमध्ये जर तुम्ही कंडक्टरचा अर्थ म्हटलं तर वाहक, जो आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेतो. आपण काय आहे समजा चिपळूणला गाडीत बसलो, मुंबईला जायचं असेल तर मुंबईपर्यंत तो आपल्याला वाहून नेतो, खेडपर्यंत वाहून नेतो, रत्नागिरीपर्यंत वाहून नेतो. म्हणजे आपल्याला तिथलं जे काही भाडं असेल ते आपल्याला त्याला त्याचं तिकिटाचं भाडं जे असेल ते त्याला द्यावं लागतं, तेव्हा तो आपल्याला त्या ठिकाणापर्यंत नेऊन पोचवतो, म्हणून तो वाहक आहे. तसंच इथे सुद्धा इथे काय हीट वाहून नेण्याचं काम हे गुड आणि बॅड कंडक्टर्स करत असतात. जे लवकर पोचवतात त्यांना गुड कंडक्टर आहे, जे हळूहळू हीट पास करत आहेत त्यांना बॅड कंडक्टर्स म्हणतात. त्यासाठी आपण बघा आणखीन एक इथे एक्सपेरिमेंट दिलं आहे. त्याने प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप ऑर अ रॉड, अ डिव्हायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स. तुमच्या ह्याच्यातलं स्टील स्पून घ्या एखादं, किंवा कॉपर स्ट्रीप घ्या, कॉपरची अशी एखादी पट्टी घ्या, किंवा रॉड घ्या कॉपरचा, किंवा डिव्हायडर घ्या तुमच्या. अगदी हे काहीच नसेल तरी तुमच्या कंपास बॉक्समधला जो डिव्हायडर असतो, म्हणजे कंपास आणि डिव्हायडर बघा असे ते टोकेरी असतात, ते त्याला डिव्हायडर, दोन्ही टोक असतात त्याला डिव्हायडर म्हणतात. एक टोक आणि एका बाजूला पेन्सिल आपण लावली कोन वगैरे काढण्यासाठी तर त्याला कंपास म्हणतात. तो नाही, तो डिव्हायडर जो आहे तो दोन्ही पण, तो डिव्हायडर घ्या. पेन्सिल अँड प्लॅस्टिक रूलर इन अ ग्लास बिगर. त्याचप्रमाणे पेन्सिल आणि किंवा प्लॅस्टिक रूलर घ्या एका ग्लास बिगरमध्ये. पुट हॉट वॉटर, पॉर द हॉट वॉटर अप टू 60 to 70, म्हणजे 60 ते 70, म्हणजे साधारण अगदी उकळ आलेलं नको. 100 डिग्रीला काय होतं एकदम बॉईल होतं, पण 60-70 डिग्री साधारण म्हणजे अंदाजे झालं असेल. गरम पाणी आपल्याला घासायला पाहिजे, आंघोळीला वगैरे आपण साधारण घेतो तसं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये त्या बिकरमध्ये घ्यायचं. थोड्या वेळासाठी वेट फॉर अ व्हाईल, थोड्या वेळासाठी थांबायचं आहे. देन टच द आउटर एंड ऑफ द ईच ऑफ द ऑब्जेक्ट. त्या बिकरमध्ये तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ज्या टाकलेल्या असतील, एक स्टील स्पून टाकला असेल, कॉपर स्ट्रीप टाकली असेल, डिव्हायडर टाकलं असेल, पेन्सिल टाकली असेल, प्लॅस्टिक रूलर प्लॅस्टिकची पट्टी आपली स्केल असेल ती टाकली, तर कोणाकडे कोणता ऑब्जेक्ट हिट झाला आहे हे आपल्याला तिथं बघायचं. आणि तुमचे काय आहे रेकॉर्ड ऑब्झर्वेशन ठिकाण, त्या ऑब्जेक्टचं नाव कोणता पहिले झाला, कोणता नंतर झाला, सर्वात जास्त कोणता गरम वाटतो आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय वाटेल बरं सांगा बरं, तुम्हाला अंदाज काय वाटतो? मी पाहिजे तर एक्सपेरिमेंट करा. तुम्हाला आता त्याचं ऑब्झर्वेशन मी आत्ताच थोडक्यात सांगेन, त्याच्यामुळेच आपल्याला पुढचं समजणार आहे. इथं ज्या लोखंडी वस्तू आहेत, मग इथं डिव्हायडर असू दे, तो कॉपर रॉड असू दे, ते स्टील स्पून असू दे, तो जे आहे ते तुम्हाला जरासे हॉट वाटतील, जास्त हॉट वाटतील. आणि त्याच्यानंतर पेन्सिल ही अगदी स्लाइटली हॉट, प्लॅस्टिक रूलर पण अगदीच जरासा अगदी गरम तुम्हाला जाणवेल. पण बाकीच्या ह्या गोष्टी काय दिसतील तुम्हाला जास्त हॉट दिसणार आहेत. मग त्याच्याप्रमाणे त्यांचं आपल्याला इथं टेबलमध्ये लिहायचं आहे. व्हॉट इन्फ्लुएन्सेस, म्हणजे याचा अर्थ काय झालं की जो कॉपर रॉड, स्टेनलेस स्टील वगैरे जे काही होते त्यांच्यामध्ये काय झालं ते दे आर गुड कंडक्टर, आणि अदर जे नाही झाले तर ते काय आहेत बॅड कंडक्टर. सम सबस्टन्सेस आर गुड अ कंडक्टर ऑफ हीट व्हाईल सम आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू अ कॉपर स्ट्रीप ऑर द पॉट. हीट हा काय इझिली कोणाकडे गेली कॉपर स्ट्रीपमध्ये, किंवा त्या पॉट पण गरम झालं, बट नॉट थ्रू द प्लॅस्टिक ऑर वूड. कुठलं हे पेन्सिल जी होती ती वूडची होती तुमची, वरती ते जे आवरण असतं ते लाकडाचं असतं, बरोबर आहे, प्लॅस्टिकचं असतं. मग ते काही झालं का हीट त्याच्यातून ट्रान्सफर झाली का तर नाही. वी कॅन होल्ड अ ग्लास टम्बलर ऑर द चायना कप फुल ऑफ द हॉट टी इझिली इन अवर हँड. बघा आपण चहा दूध वगैरे घेताना घरात आपल्या स्टीलचे पेले वगैरे असतातच, पण जनरली जास्तीत जास्त कोणते असतात पाहिजे तर चायना कप असतात, किंवा टम्बलर ग्लास, असे ग्लास काचेचे ग्लास वगैरे हे असतात. कप बशी जी आपण म्हणतो ती
चिनी मातीपासून बनवलेली असते. मग हे सगळे आपल्याला हातात धरले तरी आपण जरी तो आतमधला चहा चांगला उकळलेला वगैरे आहे, गरम आहे अगदी, तरी पण आपल्याला बाहेरचा भाग गरम जाणवतो का? तर नाही. बिकॉज धीस सबस्टन्सेस आर द बॅड कंडक्टर्स ऑफ बट सो द स्टील. पण त्याच्याऐवजी आपण पेल्यात घेतला, ग्लासामध्ये, साधं स्टीलच्या ग्लासामध्ये ते घेतलं दूध वगैरे किंवा चहा घेतला, तर काय होणार? ते आपल्याला बाहेरून गरम भासणार आहे. का बरं? कारण दे आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट. बट द नॉट सो स्टील ऑर कॉपर कप इफ द सेम टी इज पोर्ड इन टू देम. हे कॉपर टी किंवा स्टीलमध्ये होणार नाही का? बिकॉज दे आर, आपण ते इझिली धरू शकणार नाही, गरम नसेल आपल्याला. वरच्या टोकाला आपल्याला जिथे चहाचा नाही अंश तिथे आपण धरलं तर थोडंसं ते कमी गरम लागतं, पण जिथे चहा ज्या लेवलपर्यंत आहे तिथला भाग आपल्याला चटका भासेल. ओके. मग अशा प्रकारे पुढची कन्सेप्ट बघूयात आपण. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सॉलिड सबस्टन्स ड्यू टू द हीट. मग हीट दिल्यानंतर सॉलिड सबस्टन्सेसमध्ये दोन आणखीन एक क्रिया होताना आपल्याला दिसतात. एक तर एक्सपान्शन होतं, काही वेळेस कॉन्ट्रॅक्शन होतं. एक्सपान्शन म्हणजे पसरले जातं, एखादं लांब पसरलं जातं, आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सगळे एकत्रित जवळ येतात. मग ह्या गोष्टी कशा होतात आपण ह्या ॲक्टिव्हिटीमधून बघूया. बघा, त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला मेटल रिंग घ्यायची, मेटल बॉल घ्यायचा आहे आणि एक बर्नर घ्यायचं आहे. मेटल म्हणजे लोखंडाची रिंग घ्यायची आहे, इथे आपण दाखवले त्याप्रमाणे. एक कुठलाही धातूचा गोळा घ्यायचा आहे, तो सहजासहजी आपल्या घरात असेलच अवेलेबल, असं नाही, हा प्रयोगशाळेत आपल्याला अवेलेबल मिळतो. आणि एक बर्नर म्हणजे त्याला हीट देण्यासाठी बर्नर. टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. आपण काय करायचं आहे? बॉल त्या रिंगच्या आकारापेक्षा थोडासा लहान असला पाहिजे, अशा प्रकारे घ्यायचा आहे. हिट द बॉल अँड नाव चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आता तुम्ही त्या बॉलला थोडंसं गरम उष्णता द्या आणि अलगदपणे दुसऱ्या कशा चिमट्याच्या साह्याने वगैरे किंवा त्याला साखळी बांधून आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो पुन्हा त्या रिंगच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. तुम्हाला काय दिसेल? आता पुन्हा तो बॉल थोडासा थंड करून घ्या आणि पुन्हा बॉल थंड झाल्यानंतर पुन्हा तो त्याच्यातून पास होतो आहे की नाही ते बघा. तर तुम्हाला या एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसणार आहे तर बघा, द मेटल एक्सपांड्स ऑन हिटिंग, ह्याच्यामध्ये आपल्याला अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कुलिंग. जेव्हा तो कूल असतो, थंड असतो, तेव्हा त्या रिंगमधून तो आरपार सहज जातो. पण जेव्हा तो थोडासा गरम होतो, म्हणजे कट टू कट, अगदीच छोटासा नाही घ्यायचा आहे, जस्ट त्याच्यातून त्याला कडांना लागून असा तो जातो. पण जर तो आपण गरम केला तर तो एक्सपांड होतो आणि त्याच्यातून बॉल जाऊ शकतो. बॉल त्या रिंगमधून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे रिंगची साईज काय होते आपल्याला छोटी दिसते आणि बॉल हा थोडासा एक्सपांड झाल्यामुळे तो तिथं वरच्या बाजूला अडकलेला आपल्याला दिसून येतो. Above experiment tells us that the metal expands on heating and contracts on cooling. Solid expands due to the heat and come back to the original state of the heat is removed. However, the extent to which different solids expand is different. Okay. आता पुढचं आपण कसं बघतो आहे, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द लिक्विड. जसं आता सॉलिडमध्ये बघितलं हीटमुळे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, तसं आता लिक्विडमध्ये कसं होतं ते पाहू आपण. आता त्यासाठी सुद्धा इथे एक ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे. 500 ml कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. म्हणजे कोनिकल फ्लास्क म्हणजे असं काचेचा पण कोनिकल शेप, असा ट्रायंग्युलर शेप आपल्याला दिसतो आहे. 2 होल्ड रबर स्टॉपर घ्यायचं आहे. रबर स्टॉपर म्हणजे जेणेकरून आतली हवा बाहेर यायला नको, बाहेरची आत जायला नको, त्याच्यासाठी रबर स्टॉपर त्याच्या तोंडाला आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर हे सगळ्या वस्तू आपल्याला प्रयोगशाळेत अवेलेबल असतात, पण आता आपण सध्या ऑनलाईन ह्याच्यातच बघत आहोत. ग्लास ट्यूब आहे. त्यानंतर मेजरिंग रूलर आपल्याला घ्यायची आहे, जी मेजरिंग करू शकते, मोजू शकते पाण्याचं माप किती आहे वगैरे त्याच्यासाठी. थर्मामीटर घ्यायचं आहे. स्टँड घ्यायचं आहे. थर्मामीटर म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी, हीट दिल्यामुळे टेम्परेचर वाढणार आहे ते मोजण्यासाठी. त्यानंतर स्टँड घ्यायचं आहे. स्टँडवर ठेवलं म्हणजे गरम होणार, त्याच्या हातात आपण धरू शकणार नाही म्हणून स्टँडवर ठेवायचं आहे. वायर गॉज घ्यायचा आहे की जो वायर गॉज ह्या हीट देताना या टेबलावर आपल्याला वायर गॉज ठेवला तर आपल्याला त्याला हीट प्रॉपरली देता येईल. म्हणून अशी एक जाळी असते. जसं आपण घरातसुद्धा गॅसवर काही वेळेस पापड भाजताना, तेलात तळताना नव्हे, नुसतं भाजायचं आपल्याला, तेव्हासुद्धा जाळीचा वगैरे उपयोग करतो. किंवा काही काही ओव्हनमध्ये अशा जाळ्या असतात की जिथे आपण फक्त भट्टीमध्ये जसं ओव्हनमध्ये भाजतो तसं आपल्याला त्या जाळ्या दिसून येतात. तसंच इथे प्रयोगशाळेत पण अशीच एक वायर गॉज असते. बर्नर आहे. ग्राफ पेपर आपल्याला इथे एक घ्यायचा आहे. ओके.
प्रोसिजर बघा. फिल द क्लोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. पूर्ण तो पाण्याने भरून घ्या. इन्सर्ट द ग्लास ट्यूब. त्याच्यामध्ये एखादी ग्लास ट्यूब टाका आणि त्या थर्मामीटर टाका. असे 2 होल्स त्या स्टॉपर लावण्यावरती रबर आपण कॉर्कने ते पूर्ण बंद करणार आहोत. त्याच्या हे 2 होल टाकून ह्या दोन्ही पण एक ग्लास ट्यूब आणि थर्मामीटर टाकण्यासाठी होल करा आणि ते काय करायचं स्टॉपर. असे होल असलेलं रबर कॉर्क जे आहे ते झाकण कॉर्क म्हणजे झाकण जे आहे ते आपल्याला इझिली प्रयोगशाळेत अवेलेबल असतं. ओके. हीट द वॉटर अँड हे विथ द हेल्प ऑफ द रूलर रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 seconds 2 degree Celsius राईज इन द टेम्परेचर. आता इथे तुम्हाला हीट करत असताना रूलरच्या साहाय्याने वॉटरचं मेजरमेंट करायचं आहे. मग आधी सुरुवातीला किती होतं, पुन्हा 2 degree Celsius राईज झाल्यावर मग पुन्हा टेम्परेचर बघायचं. 2 degree Celsius त्याच्यात आपल्याला टेम्परेचर वाढलेलं दिसलं की पुन्हा त्याच्यामध्ये वॉटरची लेवल काय आहे ती आपल्याला असे घ्यायची. असं 2 degree Celsiusने वॉटरच्या लेवल्स आपल्याला लिहित जायच्या. काही वेळेस तुम्हाला कुठे कुठे सेम वाटेल, कुठे नंतर बदल वाटेल. तो काय तुम्हाला आहे तो अशा जवळपास टेक अबाउट द 10 रीडिंग्स. अशा 10 रीडिंग्स घ्यायच्या. ऑब्झर्व अबाउट व्हॉट हॅपन्स व्हेन द हिटिंग इज स्टॉप. आता जेव्हा हिटिंग स्टॉप होईल तेव्हा तुम्हाला ऑब्झर्व करायचं. ड्रॉ अ ग्राफ टू शो द चेंज इन द वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर राईज. असंच ग्राफसुद्धा तुम्हाला ह्याचा ड्रॉ करता येऊ शकतो. व्हेन अ लिक्विड इज हिटेड. आता ह्याच्यातून तुम्हाला ऑब्झर्व काय झालेलं आहे बघा. व्हेन अ लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. दिस इज कॉल्ड ॲज द एक्सपान्शन ऑफ द कर्व. म्हणजे जेव्हा हीट होतं लिक्विड तेव्हा तो खरं तर हीट होत असताना त्याच्या वाफा आपल्याला वरती जाता येतात. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की त्याच्यामुळे वाफा झाल्यामुळे म्हणजे ह्याचा अर्थ त्याची स्टेट चेंज होती हळूहळू. म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, गॅसियस फॉर्ममध्ये. सॉलिड इज कन्व्हर्टेड इंटू द गॅसियस. मग सॉलिडमध्ये किंवा लिक्विड इज कन्व्हर्टेड इंटू सॉलिड नव्हे काय आहे, लिक्विड इज कन्व्हर्टेड इंटू गॅसियस फॉर्म. मग लिक्विडमध्ये जे काही पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ असतात ते हीट केल्यामुळे ते थोडेसे लांब पसरतात आणि त्यालाच एक्सपान्शन असे म्हटलं जातं. व्हेन इट्स टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. पण पुन्हा ते जर थंड केलं तर पुन्हा ते लिक्विड असं कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. देअरफॉर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन हे आपल्याला लिक्विडमध्ये कशा प्रकारे होतं ते आपण पाहिलेलं आहे. हीट दिल्यावर लिक्विड काय होतो, एक्सपांड होतो आणि कॉन्ट्रॅक्ट कधी हीट काढून घेतल्यावर. जसं आपल्याला सॉलिडमध्ये पण सेम दिसलं होतं की हीट दिल्यानंतर तो बॉल काय झाला, एक्सपांड झाला आणि कूल केल्यानंतर तो काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. आता आपण गॅसियस फॉर्ममध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते पाहूयात. ओके. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅसेस ड्यू टू द हीट. गॅसेसमध्ये त्यासाठी सुद्धा ॲपॅरेटस घ्यायचे, ग्लास बॉटल घ्यायची, बलून घ्यायचा आहे, हॉट वॉटर घ्यायचं आहे. आता बघा त्याच्यासाठीची असलेली डायग्रॅम मला वाटतं खाली असणार आहे ना. आता हे थोडंसं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. ओके. ह्याचं काय दिलेलं आहे, एक ग्लास बॉटल घ्यायचं आहे, बलून घ्यायचं आहे आणि हॉट वॉटर घ्यायचं आहे. फिक्स अ बलून ऑन द टॉप ऑफ द माउथ ऑफ अ ग्लास बॉटल. एक ग्लास बॉटल घेतली की त्याच्या वरच्या ह्याला आपल्याला बलून लावून घ्यायचं. आपण जसं फुंकवताना त्याच्या तोंडामध्ये जशी हवा घालतो ना तीच हवा आता त्या बॉटलमधली जाणार आहे. अशा ह्याने त्या वरच्या बॉटलच्या तोंडाला त्या फुग्याचं जे तोंड आहे ते असं आपल्याला फिक्स करून घ्यायचं. पाहिजे तर त्याला तिथं तुम्ही दोऱ्याने किंवा दुसऱ्या रबर बँडने फिक्स करून घ्या. ओके. तसंच राहत नसेल तर. त्यानंतर होल्ड दिस बॉटल इन द हॉट वॉटर. तर ही बॉटल काय करायची, हॉट वॉटरवर धरायची. व्हॉट हॅपन्स, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग अँड दिस इज कॉल्ड ॲज द एक्सपान्शन ऑफ द कार. आता नुसती ती बॉटल रिकामी बॉटल होती. आता ही बॉटल आपल्याला काय करायची, चिमट्याच्या साहाय्याने गरम करायची आहे. म्हणजे हॉट वॉटरच्या वरती बघायचे. एक पाणी गरम होते, पाणी गरम होत असताना काय होतं आहे, वाफा वरती जाते. त्या वाफांच्या मध्ये सानिध्यातच आपल्याला ही बॉटल जी आहे बलून आणलेली ती आपल्याला त्याच्यावरती धरायची. बलून फुगवून ठेवायचं आहे का, नाही, न फुगवलेलाच आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे. आता इथे नुसती रिकामी बॉटल जेव्हा आपण ती काचेची बॉटल आहे, प्लॅस्टिकची धरली तर ती पूर्ण जळेल. काचेची धरायची. काचेची धरल्यामुळे आतमध्ये काय होणार आहे, हीट आतमध्ये पास झालेली आहे आणि आतमधले गॅसेस काय झाले आहेत, एक्सपांड व्हायला लागणार.
called the expand. On the other hand, the removing the heat, the volume of the gas decreases and this is called as the contraction. मग जेव्हा आतल्या त्या बॉटलच्या आतले गॅसेस एक्सपांड होत आहेत तेव्हा ते एक्सपांड झाल्यानंतर तुम्हाला दिसेल जो बलून आपण तोंडाला लावला आहे तो काय झाला आपल्याला फुगलेला दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाते आणि तो असं थोडा थोडा फुगतो आहे. आणि पुन्हा मग आता ती पाण्याच्या वाफेच्या बाजूला जर ती बाटली आणली थोडा वेळ ठेवल्यावर तुम्हाला काय होईल, पुन्हा कॉन्ट्रॅक्शन, पुन्हा तो बलूनची हवा जी आहे ती पुन्हा ती बॉटलमध्ये जाईल आणि ते गॅसेस काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ह्या गॅसेसच्या बाबतीतसुद्धा अशा प्रकारे हीट दिल्यावर एक्सपान्शन झालं, हीट काढून घेतल्यावर कॉन्ट्रॅक्शन झालं. तसंच आता हा थर्मास फ्लास्क जो आहे, जी डिवार फ्लास्क त्याला असं म्हटलं जातं, हे कोणी बघा डिवार नावाचा द सर जेम्स डिवार या ग्रेट सायंटिस्टनी, तो स्कॉटिश सायंटिस्ट होता आणि ही मेड द फर्स्ट थर्मास फ्लास्क इन द 1892 अँड दिस इज द व्हाय इट इज कॉल्ड एज अ दिवार फ्लास्क. दिवारने ती तयार केली म्हणून दिवार फ्लास्कसुद्धा त्याला थर्मास फ्लास्कला म्हटलं जातं 1892ला. इवन टुडे अ दिवार फ्लास्क इज यूज फॉर कीपिंग द सबस्टन्सेस कोल्ड ऑर हॉट. आता दिवार फ्लास्क म्हणजे थर्मास फ्लास्कचं फंक्शन बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर मी तुम्हाला आत्ता सांगा की अशा प्रकारची एक ती बॉटल असते की आतल्या बाजून थोडंसं काचेचं दिसतं. थर्मस हे काय आहे, आतल्या बाजून तुम्हाला काचेसारखं दिसणार आहे. आणि मग तो भाग आतला काय होतो, जो सबस्टन्स आपण त्याच्यामध्ये टाकू, समजा एकदम गरम चहा किंवा पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि मग नंतर थोड्या वेळाने तुम्ही बघितलं तरी पण बऱ्याच वेळात संध्याकाळपर्यंत ती गरमच राहणार आहे. जर थंड टाकलं, फ्रीजमधलं पाणी टाकलं किंवा बर्फ टाकलं तरी पण ते बर्फ तसे किंवा थंड पाणी थंड आपल्याला बराच काळ राहिले. पण इतर साध्या बॉटलमध्ये बघा, गरम पाणी ओतून ठेवलं किंवा पातेल्यात ठेवलं असेल तर थोड्या वेळाने ते पूर्णपणे थंड होऊन जातं. किंवा थंड बर्फ किंवा थंड पाणी काढलं बाहेर, तसंच ठेवली बॉटल तर तीच पुन्हा साध्या नॉर्मल टेम्परेचरला येऊन जाते. मग तसं हे ह्याच्यामध्ये होत नाही. हे थर्मास फ्लास्क हे बघा कशा प्रकारे बनवलं आहे. यू माईट हॅव सीन अ थर्मास फ्लास्क यूज फॉर कीपिंग टी, कॉफी, मिल्क एक्सेट्रा. हॉट और अ सरबत कोल्ड फॉर अ लॉंग टाईम. व्हॉट इज इट स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन. आता ते आपण पाहणार आहोत कसं स्ट्रक्चर. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. हे काय आहे, एक डबल वॉल्ड फ्लास्क आहे. फ्लास्क म्हणजे बॉटल आहे. इट्स कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स वन इनसाइड द अदर. ह्याच्यामध्ये 2 ग्लासेसच्या ट्यूब्स असतात, एकात एक अशी भरलेली असते. विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. त्यांच्यामधला असेल गॅप तो सील केला जातो, तो चिटकवला जातो. खरं तर आतली ग्लास आपल्याला इतकी जाड दिसते, खरं त्याच्यामध्ये पण 2 असतात, त्या सील केलेले असतात. अँड द सरफेस ऑफ द बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. आणखीन त्याला एक वरती सिल्वर कोटिंग केले जाते, त्याच्यामध्ये शायनी चमकल्यासारखे आपल्याला दिसून येते. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ह टू क्रिएट अ व्हॉल्यूम. त्यांच्यामधली एअर असेल ती पूर्णपणे काढून गेली जाते. म्हणजे ह्याचा अर्थ तिथे व्हॅक्यूम तयार, जिथे कुठेही एअर नाही तो त्याच प्लेसला काय म्हणायचं आहे, व्हॅक्यूम म्हणायचं आहे. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ द मेटल ऑर प्लॅस्टिक आउटसाईड द ट्यूब. मग आता ह्या पूर्ण ट्यूबला प्रोटेक्ट करण्यासाठी, कारण तशीच आपण यूज केली तरी चालते खरं तर, पण तसंच यूज करू शकत नाही, कारण इझिली कुठं ठेवली काय झाली पडली तर ती फुटू शकते लगेचच, काचेची असल्यामुळे. मग त्याच्यावरती प्रोटेक्शन म्हणून काही वेळेस मेटलचं किंवा प्लॅस्टिकचं वरती आउटसाईड कवर आपल्याला दिसतं. आणि मग वरून दिसताना आपल्याला ती प्लॅस्टिकची रेग्युलरसारखी बॉटल आहे की काय असं वाटते, पण काही बॉटल त्या आतमधून ह्या अशा प्रकारच्या असतात. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फ्लास्क पीस ऑफ द स्पॉन्ज ऑर रबर ऑर फिक्स बिटवीन द आउटर जार अँड फ्लास्क. काही वेळेस आणखीन त्याही बॉटल कधीतरी पडू शकतात, म्हणून काही वेळेस तिथेसुद्धा प्रोटेक्शनसाठी स्पंज किंवा रबर तिथं मध्ये टाकला जातो की जेणेकरून त्याच्यावर जोरदारपणे हे मार बसणार नाही आणि त्याच्यामुळे ते काय होईल, फुटण्यापासून वाचेल. आता त्याचं आपल्याला हे स्ट्रक्चर इथं आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे. त्याचं फंक्शन आता कसं आहे ते बघा, इथे ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं दिसेल. हा पूर्ण बाहेरचा कवर आहे, ते आपल्याला काय दिसतं आहे, मेटल किंवा प्लॅस्टिक जार असते. आणि आतल्या बाजूचं जो दिसतं आहे ते काय आहे, ग्लासचं कवर ते आपल्याला दिसतं आहे. आणि इथं खालच्या बाजूला एक रबर सपोर्ट आहे, त्याला रबरचं सपोर्ट की जेणेकरून रबर काय होते, त्याला फुटण्यापासून, मार लागण्यापासून काय आहे थोडंसं प्रोटेक्ट करू शकतं. स्पॉन्ज किंवा रबर तिथे लावलेला असतो. आता ह्याचं फंक्शन काय आहे, वेन द हॉट सबस्टन्स इज प्लेस इन द थर्मास फ्लास्क द हीट गोईंग आउट gets reflected due to the shining surface of the inner tube and hence heat is not radiated. खरं तर जेव्हा हीट
हॉट सबस्टन्स आपण टाकू तर ती हीट लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार, पण तिथे शायनिंग सरफेस जो आहे त्याचे ग्लासचा दुसरा जो लेअर आहे तो त्याला काय होणार, तो बॅड कंडक्टर आहे, त्याच्यामुळे तो त्याला पुढे पास होऊ देणार नाही, पुन्हा तो आतल्या बाजूने रिफ्लेक्ट होईल आणि त्याच्यामुळे गरम भाग हा गरमच राहील. हेन्स द हीट इज नॉट रेडिएटेड, नायदर द कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ द हीट ऑकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. तिथे व्हॅक्यूम असल्यामुळे तिथे कंडक्शन पण होणार नाही आणि कन्व्हेक्शन पण होणार. ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू द आउटर कूलर रिजन and is retained inside for the long time. Still, a little heat is lost from the around the lid and by a small amount of conduction through the glass. Therefore, the hot substance does not remain as a hot after 2 or 3 hours. म्हणजे 2-3 तास तुम्ही ठेवू शकता, त्याच्या पुढे म्हणजे जसं दिवसभर थोडं कोमट तरी राहू शकेल, पण पूर्ण दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणाल तर नाही, ते तिथं थोडंसं ते थंड झालेलं असेल, म्हणजे काही ठराविक काळापुरतं आपण त्याला सेव्ह करून ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण हा कंप्लीट लेसन पाहिलेला आहे. तुम्ही त्याचा पूर्ण जे काय आहे एक्झरसाइज आहे ती कंप्लीट करायची आहे. ओके, आपण उद्या बघूया पुढचा.